नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजचा विषय आहे, बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तुम्हाला अनुभव येतो, आम्हाला कसा अनुभव येत नाही, आम्ही एवढ्या वर्षापासून सेवा करतो, मग एवढी सेवा करून सुद्धा आम्हाला अनुभव येत नाही. याच विषयावर आपला हा आजचा विषय असणार आहे, म्हणजे व्हिडिओ असणार आहे की आपल्याला स्वामी सेवा करून का अनुभव येत नाही. याचे भरपूर कारणं आहेत बरं का. कारण की बघा, भरपूर लेडीज ज्या असतात तर त्या प्रत्येक सेवा करून बघतात. आता बरेच सेवेचे चॅनल असतात, सेवा तुमच्यापर्यंत येतात, बऱ्याच सेवा तुम्ही बघतात आणि करून पण करतात सुद्धा, की प्रत्येक महिलेला वाटतं की आपण ही सेवा करून आपली इच्छा पूर्ण व्हावी. आणि मग ते सेवा करतात, 40 दिवसाची, 21 दिवसाची पारायण करतात, स्वामीचरित्र पारायण, गुरुचरित्र पारायण, अशा बऱ्याच स्वामी सेवा ज्या आहेत तर त्या महिला करत असतात. आणि त्या काय म्हणतात, मग आम्ही इतकी सेवा करून आम्हाला अनुभव कसा येत नाही. तर याचे महत्त्वाचे कारण मी तुम्हाला सांगणारच आहे. पण सेवा करताना आहे ना, शुद्ध भाव ठेवा मनामध्ये. परत आपण म्हणतो की आपण सेवा करतोय, पण सेवा करताना आपलं मन सुद्धा शुद्ध ठेवायला पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण सेवा करतो ना, तर त्यावेळेस कोणाबद्दलही वाईट भावना आपल्या मनात आली नाही पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही सेवा करता त्यावेळेस जर तुमच्या मनात कोणाबद्दल वाईट विचार आले तर ती सेवा व्यर्थ जाते आणि कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही. फळ तर लांबच, पण स्वामी सेवा म्हणजे स्वामींपर्यंत ती सेवा सुद्धा पोहोचत नाही. तर चला, आज जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर पहिलं जी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अपेक्षा ठेवणं. आता आपण काय करतो, जेव्हा आपण पारायण करतो, म्हणजे स्वामीचरित्र पारायण, गुरुचरित्र पारायण जेव्हा करतो तेव्हा मग आपण ठीक आहे, आपण जेव्हा सेवा करतो ना, तेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो. मग सेवा सुरू करतो, आपण संकल्प करतो, मनातली इच्छा सांगतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळेस संकल्प करताना आपल्याला मनातली इच्छा सांगायची असते, तर ते एकदम योग्य आहे. पण जेव्हा आपण सेवा सुरुवात करतो, म्हणजे आता गुरुचरित्र पारायण करायचे, पहिलाच दिवस आहे आणि मग लगेच आपल्याला अपेक्षा वाढत जाते, अरे आज पहिला दिवस आहे, संध्याकाळपर्यंत मग आपली इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. मग आता आज तर पहिला दिवस आहे, संध्याकाळ झाली, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, मग आपण अपेक्षा का करतोय? आपण तर संकल्प केलेला आहे आणि संकल्पयुक्त सेवा कायम फळास जाते, कायम पूर्ण होते. हे मी तुम्हाला कायम सांगत असते की संकल्पयुक्त सेवा कधीही वाया जात नाही. त्याच्यामुळे मग आपण काय करतो, 1-2 दिवस झाले का लगेच अपेक्षा खूप वाढतात आपल्याला. 2 दिवस झाले मग आपल्याला अजून इच्छा पूर्ण होत नाही, 3 दिवस झाले आपली ही इच्छा का पूर्ण होत नाही. म्हणून पहिली सगळ्यात गोष्ट म्हणजे अपेक्षा ठेवायची नाही. आपोआप पहिल्या दिवशी आपण सांगितलेलं असतं, तर आपोआप आपण जर अपेक्षा नाही ठेवली तर आपले स्वामी जे आहेत तर ते आपल्याला कधीच नाराज नाही करत. त्याच्यामुळे जर निस्वार्थ सेवा केली तर नक्कीच स्वामी माऊलींपर्यंत पोहोचते आणि आपली जी पण मनातली इच्छा असते ना, तर ती पूर्ण व्हायला मदत होते. म्हणजे होतेच. म्हणजे असं मनात शंका सुद्धा आणायची नाहीये की 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, असं नाही. आपण 7 दिवसाचं जर पारायण करतो ना, तर एखाद्या वेळेस नाही अनुभव येत. जर आपले कर्म चांगले असतील ना, तर आपल्याला 2 ते 3 दिवसातच अनुभव येतो, जबरदस्त अनुभव येतो. फक्त आपले कर्म चांगले पाहिजे आणि कष्टाची तयारी पाहिजे. आता कर्म जर आपले चांगले असले ना, तर म्हणजे स्वामी मग काय सांगतात की एक वेळेस माझी सेवा कमी करा, पण तुमचे कर्म चांगले ठेवा, तर ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्ही किती स्वामी स्वामी करताय आणि 2 तास जरी स्वामी समोर बसले आणि जर एखाद्याचं मन दुखवलंय, एखाद्याबद्दल वाईट विचार केलाय की याचं वाईट व्हावं, याचं म्हणजे याची बरोबरी आपण करायला पाहिजे, त्याच्याकडे ते आहे तर माझ्याकडे हे पाहिजे, तर हे जर तुम्ही केलं ना, तर तुमची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. स्पर्धा ही स्वतःशी ठेवा, इतरांशी ठेवू नका. महत्वाचं म्हणजे कसं आहे, आपण कोणाची बरोबरी करू नका. त्याच्याकडे आहे ना, तर ते त्याच्या कर्मानुसार आहे, आपल्याकडे जे आहे तर ते आपल्या कर्मानुसार आहे. जे आहे त्याच्यात समाधानी ठेवा. आणि जर आपली सेवा जर निस्वार्थ असली तर स्वामी इतके देतात का आपली ओंजळ सुद्धा कमी पडते. इतके म्हणजे स्वामी माऊली आपल्याला देऊन जातात. तर ते अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला अनुभव येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, सेवेमध्ये सातत्य ठेवा. आता आपण सेवा करतोय, नित्यसेवा समजून घ्या की आपण नित्यसेवा करतोय. 1 दिवस करतो, 2 दिवस करतो, तिसऱ्या दिवशी परत गॅप घेतो, चौथ्या दिवशी परत गॅप घेतो, मग परत स्वामींसमोर बसतो की नाही 2 दिवस माझं काही जमलंच नाही, मग आता मी परत पहिल्यापासून सुरुवात करतोय. असं जर तुम्ही केलं तर त्या सेवेचा काही उपयोग होत नाही. म्हणून जी पण काही तुम्ही सेवा करताय त्याच्यात सातत्य ठेवा.
आता जर 21 दिवसाचा संकल्प केलेला आहे तर 21 दिवस मनापासून ती सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात खंड पडू देऊ नका. कुठेही असो, काही असो, आपल्याला सेवेची ओढ लागली पाहिजे. जर आपल्याला सेवेमध्ये सातत्य ठेवलं ना तर आपली खरंच इच्छा ही पूर्ण होते. हा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा. मी कायम सांगत असते की ज्यावेळेस आपण सेवा करतो ना तर त्यावेळेस खंड पडू देऊ नका. ठीक आहे, साहजिक गोष्ट आहे, एक महिलांना 4 दिवसाचा प्रॉब्लेम असतो मासिक धर्माचा, तर ते जर 4 दिवस सोडले तर तुम्ही 5व्या दिवसापासून सेवा करू शकता. पण मग काय करतो आपण, कंटाळा करतो. आता म्हणजे सेवा केली आहे, मग एक दिवस गॅप घेऊ, जाऊ दे, काय स्वामी म्हणणार आहे, स्वामी माऊली माफ करून देता. स्वामी माऊली करत काहीच नाहीये, पण आपल्या सेवेमध्ये खंड पडतो. त्याच्यामुळे मग ते आपल्याला मग मन कसं आहे, 2 दिवस केलं, तिसऱ्या दिवशी गॅप जर झाला तर चौथ्या दिवशी आपलं मन लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला अनुभव यायला उशीर लागतो. आता तिसरी गोष्ट म्हणजे काय की आपण जे आपण सेवा करतो तर आपले नियम पण तेवढेच काटेकोरपणे आपण पाळले पाहिजे. नियम कोणते? आता नियम तर स्वामी सेवेमध्ये जास्त नाहीच आहे, पण जर खरंच म्हणजे आपली 40 दिवसाची सेवा आहे, 21 दिवसाची सेवा आहे, काही काहींना खरंच संकल्पयुक्त 108 दिवसाची सुद्धा सेवा करता म्हणजे स्वामी चरित्र पारायण. तर ते जर काही महिला अशा आहेत का ते तिथे 108 दिवस जर त्यांनी सेवा केली ना तर 108 दिवस ते ब्रह्मचर्य पाळतात. ठीक आहे, काही सेवेमध्ये ब्रह्मचर्य पाळणं गरजेचं नसतं, पण मांसाहार वर्ज्य हे तुम्हाला कडकडीने हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. तर तुम्ही दुसरं तिसरे नियम नाही पाळलं तरी पण मांसाहार वर्ज्य तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही नियम जर काटेकोरपणे पाळले तर तुमचं सेवेला फळ हमखास मिळणार आहे. तुम्हाला परत परत सांगायची सुद्धा गरज येणार नाही. अजिबात परत तुम्ही म्हणजे सारखं 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 स्वामींसमोर सांगायचं सुद्धा नाही. जर आपण सारखं सारखं काय सांगायचं स्वामींना, काय आपल्या तक्रारी करायच्या? तुम्ही जर सेवा करताय ना, ठीक आहे, पहिल्या दिवशी संकल्प केलाय ना तर मग सारखं सारखं तक्रारी सुद्धा करू नका. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अनुभव येत नाही. चौथी गोष्ट म्हणजे मनातील भाव शुद्ध ठेवा. जर आपला मनात भाव आणि अतूट विश्वास जर स्वामींवर असेल तर 100% तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्याच आहे. आणि 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म चांगले ठेवा. कर्म जर आपले चांगले ठेवले ना तर आपल्याला सेवेची सुद्धा गरज नाहीये. जर आपले कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला सेवा केल्याचं फळ नक्कीच मिळणार आहे. म्हणून सांगते, हे 5 नियम जरी तुम्ही सेवा करताना पाळले, एकदम काही खूप मोठे नियम नाहीये, म्हणून एकदम असे नाही का खूप कडकडीचे होऊच शकत नाही, काहीच होऊ शकत नाहीये, तर असे पण नियम नाही. अगदी साधे सोपे 5 गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. या जर 5 गोष्टी तुम्ही केल्या ना तर तुमच्या ज्या पण काही मनातल्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात. असं काही नाही की स्वामींना तुम्ही लगेच इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण होते. स्वामी महाराज परीक्षा खूप घेतात बरं का. असं काही नाहीये की तुम्ही सेवा करताय आणि लगेच तुम्हाला फळ मिळणार आहे. बऱ्याच कमेंट असतात, ताई तुम्हालाच कसे अनुभव येतात, आम्ही एवढ्या सेवा करतो, आम्ही एवढं करतो, आम्ही तेवढं करतो, पण आम्हाला कसे अनुभव येत नाही. खरंच ताई, मी तुम्हाला कळकळीने सांगते, स्वामींचे अनुभव यायला खूप वर्ष घातले मी. म्हणजे 18 ते 19 वर्ष मी स्वामी सेवा केलेली आहे आणि ती पण निस्वार्थ. कुठलाही स्वार्थ नव्हता माझ्या मनात की मी बऱ्याच आतापर्यंत अशा सेवा करत आलेली आहे. बऱ्याच सेवा अशा केलेल्या आहेत की मी कधी संकल्प पण केलेला नाहीये, तरी पण माझ्या खरंच आता इच्छा पूर्ण व्हायला लागल्या. आता अनुभव यायला लागले. 18 वर्ष मला कुठलाही अनुभव आला तेव्हाच मी जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये मला यायचं होतं त्यावेळेसच मला स्वामींनी एक अनुभव दिला होता. त्याच्यानंतर जे खूप अनुभव येत गेले ना तर तेवढे 1, 2, 3 वर्षामध्येच येत गेले. मला काही खूप अनुभव पण आले नाहीये. फक्त तो स्वतः स्वामींना मला सेवेमध्ये ओढायचं होतं म्हणून तो एक अनुभव आला होता. आणि 18 वर्ष जर मी स्वामी सेवेमध्ये दिलेले तेव्हा कुठे मला स्वामींचे आता अनुभव यायला लागलेले. आणि तुम्ही म्हणता की मी 7 दिवसाचं पारायण केलं, 14 दिवसाचं पारायण केलं, हे केलं ते केलं आणि आम्हाला अनुभव कसा येत नाही. तर काहींचे खरंच कर्म जर चांगले असतील ना तर तुम्हाला 7 दिवसातही अनुभव येऊ शकतो किंवा 3 दिवसात सुद्धा अनुभव येऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कर्म
चांगले पाहिजे, भाव शुद्ध पाहिजे आणि अतूट विश्वास स्वामींवर पाहिजे. आपल्याला कसं आई वडिलांवर कसा विश्वास असतो की काही झालं तरी आपले आई वडील आपल्याला काही साथ सोडत नाही. किती आपण बोललो रागवलो तरी ते परत फिरून आपल्यापर्यंत येतातच. तसे आपले स्वामी माऊली आहे. जरी आपल्या परीक्षा घेत असतील, आपल्याला म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस अनुभव येत नसेल, पण आपल्याला नाराज कधीच करणार नाही, आपला हात कधीच सोडणार नाही. त्याच्यामुळे एवढे 5 नियम पाळून बघा. तुम्ही सेवा करताना संकल्पयुक्त जरी केली तर रोज रोज स्वामींकडे पुढे तक्रारी करू नका आणि अशा निस्वार्थ सेवा करत जा. नक्की तुम्हाला फळ येईल. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.